MHT CET 2025ची पहिल्या दिवसाची पहिली शिफ्ट म्हणजे 19 एप्रिलची शिफ्ट 1ची जी एक्झाम आहे ती आत्ताच कंप्लीट झाली आहे। जेवढ्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे रिस्पॉन्स शेअर केले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस आज मी तुमच्यासमोर या शिफ्ट ॲनालिसिसमध्ये प्रेडिक्ट करणार आहे। एक म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल काय होती, त्याच्यासोबत कोणते क्वेश्चन्स विचारले होते, कोणत्या इम्पॉर्टंट कन्सेप्टवरती मोस्टली क्वेश्चन्स विचारले होते, जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स मॅथमॅटिक्समध्ये आले होते का, फिजिक्स केमिस्ट्रीची डिफिकल्टी लेवल काय होती, आजच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शिफ्टमध्ये सेफ स्कोर काय असणार आहे आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटेज कसं व्हॅरी होणार आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्टार्टिंगला सांगायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमची पूर्ण कॅप ॲडमिशन प्रोसेस तुमचं ॲडमिशन होईपर्यंत जेवढा काही कंटेंट वगैरे असणार आहे ना याच चॅनलवरती अपलोड होणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणतीही नोटिफिकेशन जी आहे ना ती मिस होणार नाही, यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आता पहिली गोष्ट म्हणजे काय, एक तर आजच्या या शिफ्टचं फिजिक्स कसं होतं। पहिल्यांदा वाटलं होतं की या आजच्या दिवसाची पहिली शिफ्ट आहे सो जरा पेपर इझी टू मॉडरेट येऊ शकतो, मात्र एक्सेप्शन झालं फिजिक्स। जेवढ्या विद्यार्थ्यांशी बोललो जास्तीत जास्त मुलांचं हेच म्हणणं होतं की फिजिक्स नाही ना थोडं मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं आलं होतं, ठीक आहे, कारण का फिजिक्सची डिफिकल्टी लेवल आहे ना ती काहीशी जरा जास्त विद्यार्थ्यांना वाटली होते। आता विद्यार्थ्यांचे हे फीडबॅक आहेत। आता काही मुलांना काय वाटतं की शिफ्टमध्ये पेपर इझी आला होता, काही विद्यार्थ्यांना वाटतं डिफिकल्ट आला होता। आता विद्यार्थ्यांनी जसा अभ्यास केलाय त्यानुसार हे ते विद्यार्थी माझ्यासोबत रिव्ह्यू शेअर करतात, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांचा जो फीडबॅक आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करतोय, ठीक आहे। तर फिजिक्स आलं होतं मॉडरेट टू डिफिकल्ट। फिजिक्समध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं, अराउंड 90% क्वेश्चन्स होते ना ते ॲप्लिकेशन बेस्ड होते, म्हणजे थोडे ना फॉर्म्युलेज वगैरे मॅनिप्युलेट वगैरे करावे लागत होते, आणि 10% क्वेश्चन्स होते ते थेरोटिकल होते। थेरोटिकल क्वेश्चन्समध्ये मोस्टली रिलेशन्स, इनव्हर्सली प्रोपोर्शनल किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल हेच विचारलं होतं। आता फिजिक्समध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले होते, एक तर रेडियस ऑफ गायरेशनवरती क्वेश्चन्स विचारला होता, दुसरा मोमेंट ऑफ इनर्शियावरती क्वेश्चन विचारला होता, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये रिलेशन म्हणजे लाईक CP - CV = R या फॉर्म्युलाजवरती क्वेश्चन विचारला होता। त्यानंतर इम्पेडन्स आणि AC सर्किटमध्ये डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आले होते। त्यात मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिक वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारला होता। आता फिजिक्समध्ये जर बघाल ना मोस्टली सेमीकंडक्टरवरचे 2 क्वेश्चन्स विचारले होते। त्याच्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनॅमिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी हे हाय वेटेज चॅप्टर्स मुलांना वाटले। आता हे धावपळीमध्ये मुलांनी शेअर केलेले रिस्पॉन्सेस, काही क्वेश्चन्स वगैरे मिस झाले असतील, त्यांना जेवढं आठवते मेमराईज होते ती त्यांनी माझ्यासोबत शेअर केलं आहे। ओव्हरऑल फिजिक्सची जी डिफिकल्टी होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होते। PYQs फिजिक्समध्ये रिपीट झाले होता का, नक्कीच फिजिक्समध्ये काही क्वेश्चन्स होते ते PYQs कन्सेप्ट आहेत ना मोस्टली रिपीट झाल्या होत्या। विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की फिजिक्सचे PYQच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या रिपीट झाल्या होत्या। फिजिक्समध्ये काय करायला पाहिजे तर अपकमिंग शिफ्टसाठी फिजिक्सला काय करा, लास्ट 2 इयर्सचे जे PYQs आहेत ते व्यवस्थित रिवाईज करा, एवढंच करायचं आहे। केमिस्ट्री कसं होतं, सगळ्या मुलांचं म्हणणं होतं की दादा केमिस्ट्री खूप इझी आलं होतं, डायरेक्टली टेक्स्टबुक आले होते क्वेश्चन्स, ठीक आहे। तर केमिस्ट्रीमध्ये काय होतं, तर केमिस्ट्रीमध्ये जर सांगायचं झालं तर एक म्हणजे 35 ते 40 क्वेश्चन्स आरामात विद्यार्थ्यांना सॉल्व्ह होते। म्हणजे विद्यार्थी बोलत होते की जर चांगला अभ्यास केलाय तर 35+ केमिस्ट्रीमध्ये आरामात मार्क्स मिळवू शकतात। उदाहरण सांगायचं झालं की काही क्वेश्चन्समध्ये ना ट्रिकी क्वेश्चन्स मात्र होते, लाईक जिथं सिली मिस्टेक्स होऊ शकतात, सो त्याच्यासाठी अपकमिंग शिफ्टच्या मुलांनी तयार राहायचं आहे। आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक होतो, 1 ते 2 नेम रिॲक्शन्स विचारल्या होत्या। ऑर्गॅनिक मधून काय विचारलं होतं तर प्रोडक्ट दिलं होतं, रिॲक्टंट दिला होता, प्रोडक्ट्स वगैरे विचारले होते, कॅटलिस्टची नावं वगैरे विचारली होती, आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट काय तर केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते। फक्त फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे टेक्स्टबुकमधली न्यूमरिकल्स आहेत ती करून जा आणि फॉर्म्युले पाठ करून जा, हे होतं केमिस्ट्रीचं। केमिस्ट्रीबद्दल सगळ्याच मुलांचं म्हणणं हे होतं की केमिस्ट्री खूप इझी लेवलचं आलं होतं, ॲटलिस्ट तुम्ही बेसिक रिव्हिजन करा। फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युले जेवढे आहेत ते सगळे पाठ करा, कारण का स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि केमिस्ट्रीमध्ये व्यवस्थित होऊन जात होतं, ठीक आहे। हे होतं केमिस्ट्रीचं। मॅथमॅटिक्स ॲज युजल जे लास्ट इयरचं आमचं प्रेडिक्शन होतं त्यानुसार मॅथमॅटिक्समध्ये लेंदी टू टफ आलं होतं। मॅथ्समध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की टफ लेवलचे क्वेश्चन्स होते। जेई लेवलचे क्वेश्चन्स किती होते मॅथ्समध्ये जेई लेवलचे अराउंड 10 ते 12 क्वेश्चन्स मुलांना वाटले होते। आता हे विद्यार्थ्याच्या इंडिव्हिज्युअलवरती डिपेंड करतं, काही विद्यार्थ्यांना टफ वाटतात। तर
मॅथमॅटिक्समध्ये जर बघाल तर मोस्टली जे क्वेश्चन्स असतात लाईन अँड प्लेन आणि व्हेक्टर्सवरती विचारले होते आणि इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे कॅल्क्युलसचा त्याच्यावरती विचारले होते. मॅथ्समध्ये जर बघाल तर कोणकोणते क्वेश्चन्स आहेत, आता हे विद्यार्थ्यांनी सगळे क्वेश्चन्स वगैरे पाठवलेत. मी काय करतो, आपला जो मेन व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे डिकोड MHT CET 2025 त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचे हे सगळे विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ॲज इट इज मी ग्रुपवरती फॉरवर्ड करेल, ते तुम्ही बघू शकता. तर मॅथमॅटिक्समध्ये कोणकोणते विचारले होते, एक तर ते रेशिओ ऑफ एरिया बाउंडेड बाय कर्व्स वायची इक्वेशनची 2 इक्वेशन्स दिली होती आणि त्यांच्यामधून x=0 आणि x=3 या ॲक्सेसमधला एरिया विचारला होता. दुसरा आहे ते म्हणजे काय, लाईन मेक अँड अँगल ऑफ 40 डिग्री आणि 60 डिग्री विचारला होता, म्हणजे ॲप्टूज अँगल काढा म्हटलं होतं. त्याच्यानंतर इंटिग्रल लिमिटवरचा एक क्वेश्चन्स आला होता. सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक जो होता तो वेक्टर्समधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते विद्यार्थ्यांना टफ वाटले होते. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीवरती वगैरे क्वेश्चन्स आले होते. मोस्टली जे बघाल ना मॅथमॅटिक्समध्ये टफ क्वेश्चन्स आले होते कॅल्क्युलस पार्टमध्ये. कॅल्क्युलसमध्ये इंटिग्रेशन डिफायनेट आणि इनडिफायनेटमधले काही क्वेश्चन्स आहेत ना विद्यार्थ्यांना थोडेसे टफ वाटले होते. त्याच्यानंतर लाईनचे इक्वेशन्स दिली होती आणि लॅम्बडावरती विचारलं होतं. त्यानंतर टेट्राहेड्रॉनचा एरिया दिला होता आणि त्याच्यानंतर एक व्हॅल्यू प्रोजेक्ट काढायला लागली होती. हे काही जनरल क्वेश्चन्स आहेत. जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ना तर ते मुलांनी काय होतं ते घाई गडबडीमध्ये टाईप केले आहेत आणि ते मिस्टेक्स वगैरे भरपूर झालेत. जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ना मी ग्रुपवरती सेंड करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्या पुढच्या ज्या अपकमिंग शिफ्ट्समध्ये आहेत ना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर या शिफ्टचा सेफ स्कोर. मला वाटतं शिफ्ट आहे ना ओव्हरऑल जी शिफ्ट आहे ती मॉडरेट लेवलची होती. मोस्टली फिजिक्समुळे थोडी मॉडरेट लेवलची शिफ्ट होती. सेफ स्कोर काय असणार आहे, 90% मला वाटतं 95 to 100 मार्क्सवरती या शिफ्टला मिळून जाईल आणि 95+ मला वाटतं 105 मार्क्स किंवा 110 मार्क्सच्या अराउंड 95+ मिळू शकतं. ओव्हरऑल जर सेफ स्कोर सांगायचा झाला तर या शिफ्टमध्ये बऱ्यापैकी सेफ स्कोर असणार आहे 105 मार्क्स. 105+ मार्क्स जर मिळतील तर बऱ्यापैकी चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. अपकमिंग शिफ्टसाठी काय असणार आहे, सगळ्यांनी ज्या पुढच्या ज्या शिफ्ट आहेत त्यांनी काय करा, वेगळं काही करू नका, फक्त रिव्हिजनवरती फोकस करा. तुम्हाला शेवटच्या 2 दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करायचं आहे आणि त्याच्या आधी शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या. केमिस्ट्री इझी येते, फिजिक्ससाठी थोडं फॉर्म्युलाज मॅनिप्युलेशन्स होते, सो त्याच्यासाठी तयार राहा. मॅथ्स तुम्ही नक्की डिसाईडच करून जा की मॅथमॅटिक्स तुम्हाला टफ आणि लेंदी येऊ शकतं, टाईम कन्झ्युमिंग आहे, सो त्याच्यासाठी शक्य तेवढे आत्तापासून प्रॅक्टिस करा. मॅथमॅटिक्सला एवढं लक्षात ठेवा की जे आपले हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा फोकस करा. मॅथ्सला मोस्टली विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की अराउंड 25 किंवा 28 क्वेश्चन्स आहेत ना सॉल्व्ह होण्यासारखे होते, बाकी क्वेश्चन्स थोडे जरा चॅलेंजिंग होते. हे जरा बऱ्यापैकी ज्यांनी अभ्यास केला आहे ना त्यांना व्यवस्थित समजत असेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजच्या शिफ्टचं जे ॲनालिसिस आहे ते समजलं असेल. ओव्हरऑल शिफ्ट जी आहे ना ती मॉडरेटच आहे आणि अपकमिंग शिफ्टसुद्धा असणार आहे त्या सगळ्या मॉडरेट आहेत. फक्त ट्रिकी तुम्हाला मॅथमॅटिक्स जाऊ शकतं, बाकी कुठेही तुम्हाला इश्यू होणार नाही. आय होप तुम्हाला सगळं जे आजच्या शिफ्टचं ॲनालिसिस आहे ना ते समजलं असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या शिफ्टचे सगळे व्हॉट्सॲप ग्रुप दिले आहे, त्यांना नक्की जॉईन व्हा. त्याच्यासोबत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.